प्रकरण 4 तत्व 3 विचार आणि कृती यांच्यातील लवचिकपणा जपणं. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, ज्या विचारसरणीमुळे समस्या उद्भवली आहे तीच विचारसरणी वापरून तुम्ही ती समस्या सोडवू शकत नाही. मधुमेह असणाऱ्या लोकांची सर्वात जास्त संख्या असलेला चीन हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत. साधारणपणे 6.2 कोटी लोक मधुमेहग्रस्त असल्याचा अंदाज सध्या असला तरी एका पाहणीवरून मांडलेल्या आकडेवारीनुसार 2030 सालापर्यंत ही संख्या 10 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भारतातले 70% लोक खेड्यांमध्ये राहतात आणि तिथेच वरचेवर लोकांमध्ये मधुमेहाचं निदान केलं जातं. या धोकादायक गोष्टीची दखल डॉक्टर व्ही. मोहन यांनी घेतली आहे. डॉक्टर मोहन हे जागतिक ख्यातीचे मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि चेन्नईच्या डॉक्टर मोहन्स डायबिटीज स्पेशालिटी सेंटरचे चेअरमनही आहेत. चेन्नई हे भारताच्या दक्षिण भारतातल्या तमिळनाडू या राज्याची राजधानी असून तिथल्या मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशनचे संचालक म्हणूनही डॉक्टर मोहन हेच काम बघतात. तमिळनाडूमधल्या दुर्गम भागातल्या अनेक खेड्यांमध्ये डॉक्टर मोहन टेलिमेडिसिन क्लिनिक चालवतात. तिथल्या ग्रामीण रुग्णांना सेवा देणाऱ्या आणि मुख्यतः शहरांमध्ये राहणाऱ्या काही डॉक्टर्सचं एक नेटवर्क तयार केलं गेलं आहे. या डॉक्टर्सना ग्रामीण तंत्रज्ञ आणि खेडोपाडीच्या लोकांना सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्याकडून सर्व प्रकारची मदत मिळते. टेलिमेडिसिनच्या सर्व तांत्रिक सुविधा असलेल्या व्हॅनमधून हे तंत्रज्ञ खेड्यापाड्यांमधून फिरतात. तांत्रिक सुविधांच्या मदतीने या व्हॅनमधून अगदी दुर्गम भागातल्या खेड्यांमधल्याही लोकांच्या केलेल्या वैद्यकीय तपासण्यांची सर्व माहिती सॅटेलाईटच्या माध्यमातून या डॉक्टर्सपर्यंत इंटरनेटने पोचवली जाते. डॉक्टर मोहन आणि बाकीचे इतर डॉक्टर्स चेन्नईमधल्या आपापल्या ऑफिसेसमध्ये बसून व्हिडिओच्या मॉनिटरवरून त्या खेड्यांमधल्या रुग्णांशी संवाद साधू शकतात. त्याचवेळी व्हॅनमधल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या डोळ्यांमधल्या रेटिनाचे स्कॅन किंवा इतर अनेक रिपोर्ट डॉक्टर मंडळी थेटपणे बघू शकतात आणि त्यावरच्या उपाययोजनाही तातडीने या कर्मचाऱ्यांना कळवल्या जातात. डॉक्टर मोहन यावर भाष्य करताना म्हणाले, दरवेळी रुग्णांनीच डॉक्टर्सकडे का जावं? त्यांचा तो त्रास वाचवण्यासाठी इतरही पद्धत असू शकतात ना? हा प्रश्न मी स्वतःलाच विचारून पाहिला आणि त्याचं उत्तरही लगेच शोधून काढलं. डॉक्टर्स जर खेडोपाडीच रुग्णांवर इथे बसूनच इलाज करू शकले तर दोघांपैकी कोणालाच एकमेकांकडे जायची गरज भासणार नाही आणि ही पद्धत मी स्वतःही शोधून काढू शकतोच. स्वतःचेही विचार त्यांनी लगेच प्रत्यक्षात आणलेही, पण त्याआधी या वाटेतले अनेक अडथळे त्यांना पार करावे लागले. पहिलं म्हणजे त्यांनी मनाशी ठरवलं होतं की ते वापरणार असलेल्या व्हॅनमधल्या फिरत्या दवाखान्यात कराव्या लागणाऱ्या कुठल्याही कामांची जबाबदारी ते नेहमीच्याच डॉक्टर्स आणि नर्सेसवर सोपवणार नव्हते. शहरांमधले डॉक्टर्स आणि तंत्रज्ञ यांच्या फीस त्यांना परवडणारच नव्हत्या, कारण तसे केल्यास त्यांच्या या काटकसरीच्या प्रकल्पावर बराच आर्थिक ताण पडला असता. शहरातल्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्या लोकांना त्यांनी इथे काम करायला बोलावलं असतं तरी त्यांना कायमस्वरूपी टिकवून ठेवणं जडच गेलं असतं. म्हणून मग डॉक्टर मोहन यांनी छोट्या छोट्या गावांमधल्या तरुणांना हाताशी घेतलं. त्यांचं शिक्षण फक्त हायस्कूलपर्यंतच असलं किंवा त्याहून थोडं कमी असलं तरी डॉक्टर मोहन यांना ते चालणार होतं. काही विशिष्ट कामं करण्याचं खास प्रशिक्षण या तरुणांना त्यांनी दिलं, कारण या व्हॅनमधल्या उपकरणांचा वापर त्यांना करता येणं ही गोष्ट महत्त्वाची होती. त्यांचं प्रशिक्षण चालू होतं त्याच काळ डॉक्टर मोहन यांनी खेड्यांमधल्या स्थानिक लोकांचाही उपयोग करून घेतला आणि त्यांनाही थोडीफार कामं करण्याचं शिक्षण देत त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली. या लोकांनी घरोघरी जाऊन तिथले मधुमेह रुग्ण साखर खाणं कमी करतायत किंवा नाही, व्हॅनमधल्या मंडळींना भेटून उपचार करून घेतायत की नाही यावर लक्ष ठेवायचं होतं. या सगळ्या लोकांना त्यांच्या कामाचा आर्थिक मोबदला देणं डॉक्टर मोहन यांना शक्य होणारच नव्हतं. म्हणून हा प्रश्न त्यांनी वेगळ्या तऱ्हेनं सोडवला. त्यांनी या मंडळींच्या सद्सद्विवेक बुद्धीलाच आवाहन केलं.
ही कामं त्यांनी स्वतःच्या इच्छेनं करावीत. समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेने त्यांनी या कामांची जबाबदारी स्वतःवर घ्यावी, असं आवाहन या लोकांना त्यांनी केलं. एवढंच करून ते थांबले नाहीत. या सर्व स्वयंसेवकांना त्यांनी शुभ्र पांढरे कडक इस्त्रीचे गणवेशही दिले. डॉक्टर मोहन यांचं डायबेटीसवरच्या उपायांचे सदिच्छादूत अशी त्यांची औपचारिक ओळखही त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना करून दिली. साहजिकच या अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमुळे समाजातलं त्या स्वयंसेवकाचं स्थान उंचावलं गेलं. काम करण्याचा त्यांचा उत्साह, त्यांची या कामातली क्षमता वाढत गेली. आता मुख्य प्रश्न उरला होता नेटवर्कचा. नोकिया किंवा सिस्को यांच्या आरोग्य संघटनांप्रमाणे नेटवर्किंगचं महागडं तंत्रज्ञान पैसे देऊन विकत घेणं म्हणजे परत एकदा पैशांचाच खेळ होता. पण डॉक्टर मोहन यांनी त्या दिशेला न वळता वेगळ्या मार्गाकडे पावलं उचलली. नेटवर्किंगची निकड भागवण्यासाठी त्यांनी त्यांच्या व्हॅनमध्येच कमी खर्चात होऊ शकणार, परस्परांशी संवाद साधायला मदत करणारं तंत्रज्ञान वापरत हव्या त्या सोयी करून घेतल्या. यासाठी त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं इस्रोचं सहकार्य घेतलं. त्यांच्याशी भागीदारीत हे काम करून घ्यायचं ठरवलं. इस्रोने आजपर्यंत सामाजिक कार्यांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी दळणवळणाच्या परस्परांशी संबंध राखायला मदत करण्याच्या कामासाठी डझनभरापेक्षाही जास्त सॅटेलाईट्स तयार केले. व्हॅनमध्ये बसलेल्या विनामूल्य सॅटेलाईटद्वारे डॉक्टर मोहन त्यांच्या टेलिमेडिसिनचा कल्पक सेवेचा उपयोग दुर्गम भागातल्या लोकांसाठी करणार होते, कारण तिथे मोबाईल किंवा वायरलेस सुविधा उपलब्धच नसतात. समोर उभ्या ठाकलेल्या आणि निवारण्यास अशक्यप्राय वाटणाऱ्या अडचणींचे डोंगर पार करताना डॉक्टर मोहन यांच्यासारखे जुगाड संशोधक स्वतःची विचारसरणी कायमच अतिशय लवचिक ठेवतात. स्वतःचे अर्थव्यवहार सांभाळताना साधक-बाधक विचारप्रणालीचा आधार घेतात. वरचे वर समोर येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ते सतत प्रयोगशील असतात. वेगवेगळे उपाय शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. अकस्मात पुढे येणाऱ्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या कार्यपद्धती तपासून बघणं, वेळ पडेल त्या वेळी त्यांच्यात बदल करणं, या गोष्टी करताना ते जराही मागे पुढे बघत नाहीत. या प्रकरणात आम्ही अशाच काही जुगाड संशोधकांशी संवाद साधला आहे. त्यांच्या कामाची सखोल माहिती घेतली आहे. हा लवचिकपणा स्वतःमध्ये रुजवून घेणं हा जुगाड संशोधकांना का गरजेचा वाटतो आणि ते कशा प्रकारे या लवचिकपणाचा उपयोग स्वतःच्या कामात करून घेतात, हेही आम्ही जाणून घ्यायचा इथे प्रयत्न केला आहे. मोठ्या कंपन्यांना कोणती परिस्थिती, कोणत्या अडचणी लवचिकपणा विचार करायला लावतात आणि त्याप्रमाणे काम करायला भाग पाडतात. त्यांच्यावरचे वाढते ताण सहज ते यशस्वीपणे वेगळ्या वाटेने कसे जाऊ शकतात याचाही आम्ही आढावा घेतला आहे. आणि मुख्य म्हणजे या सर्व समस्यांमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या हाती काय लागतं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का याचाही उहापोह या प्रकरणात आम्ही करत आहोत. मोठ्या कंपन्या त्यांच्या कामासाठी आणि कल्पक संशोधनासाठी गरजेच्या असलेल्या या मानसिक लवचिकपणाचा कसा उपयोग करून घेऊ शकतात याची चर्चा करूनच आम्ही या प्रकरणाचा शेवट करणार आहोत. पुढच्या भागात आपण बघणार आहोत व्यवसाय टिकून राहण्यासाठी जुगाड संशोधक स्वतःला कसे बदलतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.